या ठिकाणी कृती समितीचे दत्तसमांचे काही कार्यकर्ते बिलारी साहेब बबन गावडे घेऊन आले की आपण वर्षानुवर्षे करत आलोय, परंतु आपले जवळजवळ 50% लोक आपल्याला सोडून गेलेले आहेत मित्र. आता आमचे पण दिवस आले, पण आपण कधी जातो हे सांगू शकत नाही. परंतु ते निदान कमीत कमी त्यांना बघण्यासाठी तरी ते घर मिळावं ही आम्ही त्यांना विनंती करतोय वारंवार. पण हे नुसतं काय सांगतात, लहान मुलांना आपण गोष्ट सांगतो ना, चांदोमा चांदोमा टोपी देतो, चांदोमा चांदोमा टोपी देतो, हे आपल्याला टोप्याच घालत चालले. येईल ते सरकार आपल्याला टोप्याच घालत चाललंय मित्र. कमीत कमी 5 वर्षे भाजप सरकार होतं, देवेंद्र फडणवीस होते मित्र. त्यांनी एक शब्द काढला का, ही संतांची भूमी आहे, चळवळीची भूमी आहे. आज आपल्या लढ्याला कमीत कमी हा लढा प्रदीर्घ म्हणजे 22 वर्ष झाली, पण 22 वर्षामध्ये त्या 15 वर्षामध्ये हा लढ्याला अतिशय उग्र स्वरूप धारण झालंय. ह्या 15 वर्षात अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले. आता आपले भाऊ म्हणाले की रात्रीचा मोर्चा काढा, तर आम्ही एक 14 ऑगस्टला जेव्हा आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तेव्हा एक मेणबत्ती मोर्चा रात्रीचा काढला होता, पण त्या मोर्चाचा थोडा परिणाम झाला होता असं सगळ्यांनाच माहिती आहे. कारण खरं अक्षरशः मेणबत्ती सुद्धा आमच्या अंगावर पडून हे केस बीस जळले होते आणि तेव्हा त्या मोर्चाचा फार मोठा प्रभाव झाला होता. तर आज आपण इथे जमलो आहोत ते 15 वर्षात या सरकारने 15,000 घरं दिली आहेत. मग एका वर्षात फक्त 1,000 घरं, असं हे दळबद्री सरकार जे आहे बीजेपीचं, या बीजेपी सरकारने 4.5 वर्षामध्ये एकाही गिरणी कामगारांना घरं दिली नाही. फक्त नेत्यांना बोलवायचं, आश्वासनं द्यायची, वाटाण्याच्या अक्षता दाखवायच्या आणि सांगायचं की 8 दिवसांनी या, महिन्याने या, हे आणा ते आणा, असं सगळं त्यांनी केलं. सरकार कोसळलं आणि त्यानंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आपले त्यावेळेचे आपले मुख्यमंत्री उद्धवजी साहेब होते, त्यांनी थोडंफार काहीतरी चांगलं केलं, पण आपल्यालाच एक ग्रहण लागलेलं होतं आणि त्याच वेळेला कोरोनासारखी महामारी आली आणि 2 वर्षात सगळं कामकाज गिरणी कामगारांच्या घरांचं ठप्प झालं आणि 2 वर्ष आपली वाया गेली मोलाची. नंतर त्यावेळेला सुद्धा आपल्याला आणि थोडी घरं मिळाली असती. नंतर परत काय झालं की हेही सरकार कोसळलं महाविकास आघाडीचं. त्याला कारण यांच्या चढावडी, पक्ष फोडायचे, आमदारांना आणायचं आणि अशामध्ये त्यांची संख्याबळ वाढलं आणि परत या दळबद्री बीजेपीचं सरकार आलं. त्यामध्ये मला तर असं वाटतं की फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांना गिरणी कामगारांची काही पडलं नव्हतं, पण जे मुख्यमंत्री ठाण्यासारख्या भोपटपट्टी विकासातून आलेले होते ते गिरणी कामगारांचं नातं सांगायचे. मग हे नातं कुठे खुर्चीदारावर तुमची गायब होतात. मग का नाही तुम्ही गिरणी कामगारांना घरं दिली? तुम्ही प्रत्येक वेळेस सांगता सरकार आमच्या दारी, मग गिरणी कामगारांच्या दारी यायला तुम्हाला वेळ लागतोय का? गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ लागतोय काय? असं या झोपलेल्या सरकारला जागा आणण्यासाठी फार कठीण आहे. झोपलेल्याला उठवायला त्रास होतो, पण जो घरात झोपलाय त्याला आपण उठू शकतो. हे सरकार झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे. आता त्यांनी परत एक नवीन कायदा काढला. तुम्हाला माहिती आहे, मी आरएमएस पासून गेलेले आहे. आमच्या आरएमएस मध्ये आमचे मोठे साहेब आहेत, आमचे महाराष्ट्र गिरणी कामगारचे आमचे बिल्लारे साहेब आहेत. ज्या वेळेला तुम्ही हे जे ऑनलाईन आता काढलंय की पात्र अपात्र म्हणायला तुम्ही आदेश काढताय, पण तो आदेश पूर्ण करायला, पेपर गोळा करायला किती कामगारांची ताणाताण होते हे तुम्हाला माहित नाहीये. किती अटी घातल्यात, या चाचाकटी आहेत. मुसलमानांनी पण औरंगजेबने एवढ्या जाचाकटी कधी घातल्या नव्हत्या. एवढा तुम्ही महाराष्ट्र राहणाऱ्या मुंबईतल्या गिरणी कामगारांना अटी घालून पत्र गोळा करायला लावताय, कागद पुरावे गोळा करायला लागताय. 40 वर्ष झाली गिरण्या बंद आहेत. सगळ्यांकडे सगळी पेपर नाही आहेत, पुरावे नाही आहेत. ते गोळा करायला आमचे हे सगळे गिरणी कामगार नेते आपल्या जीवाची बाजी करतात. आम्ही नजरेने बघतो, आम्ही युनियनमध्ये काम करतोय. चहाचा कप ठेवला तर त्यांना चहा प्यायला मिळत नाहीये. जो कामगार येतो त्याला सर्व्हिस सर्टिफिकेट द्या, हा पुरावा द्या, तो पुरावा द्या. अशी जी तानातानी चालली आहे हे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना आणि हे बसलेल्या दळबद्री सरकार यांना कधीही कळत नाहीये.
म्हणून तुम्ही खरोखरच आज आपल्या मोर्चा आपण जो काढला आहे तो मोर्चा 5 वाजेपर्यंत यशस्वीपणे आपल्याला पार पाडायचा आहे. फक्त हे सरकार काय करतंय माहिती आहे, त्यांना मुंबईच्या गिरणी कामगारांचं पडलेलं आहे. मुंबईचा गिरणी कामगार कोण आहे? याच गिरणी कामगाराने संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपलं रक्त रस्त्यावर ओतलं आहे. हे या सरकारला माहीत नाही. असा मुंबईचा गिरणी कामगार ज्याने आपल्या मुंबईमध्ये जो कापड तयार केला तो महाराष्ट्रातच नव्हे देशाच्या बाहेर गेला. हा मुंबईचा गिरणी कामगार त्या मुंबईची शान आहे, त्या मुंबईचा मान आहे. हे या सरकारने लक्षात ठेवायचं. आज आम्हाला आमच्या नेत्यांनी खरोखर आम्हाला परमिशन दिली. ते ह्या ज्या रणरागिणी आहेत, त्या रणचंडिका आहेत, त्या महिषासुरमर्दिनी आहेत, त्या तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तुम्हाला आता एकच उपाय आहे, मिरच्याची धुमी घालायची. त्यावेळेला तुमचं अधिवेशनात तुम्ही जागा व्हाल, तुम्हाला कळेल की मिरच्याची धुरी कोणी घातली आहे. त्या मुंबईतला गिरणी कामगार महिला आहेत, हा मुंबईचा गिरणी कामगार आहे, याची तुम्हाला जाण होईल. ओ काय तुम्ही एक गिरणी कामगार घर द्यायला इतका विलंब लावताय. फक्त व्यावसायिकांना तुम्ही मॉलमध्ये जागा देताय, तुम्ही त्यांच्यासाठी जागाची शोध हे करताय. मग इतक्या ज्या तुम्ही जमिनी घेताय, आता आपले धारावीचं पुनर्वसन होतंय, तिथं का नाही तुम्ही गिरणी कामगारांकडे देत? मध्ये का गिरणी कामगारांना घरात आहेत? मुंबईचा गिरणी कामगार तुम्ही बाहेर का पाठवताय? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हा मुंबईचा गिरणी कामगार आज सामान्य गिरणी कामगार नाही आहे. त्याने रस्त्यावर उतरून आंदोलन केली आहे. आमच्या एकही आंदोलनाला गाल बोट लागलेलं नाही. एवढं शांततेने आमचं आंदोलन झालं आहे. व तुम्ही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहता. ज्या शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जे जे केलं ते तुम्ही जरा शिवाजी महाराजांची राजनीती जेव्हा तुम्ही दालनामध्ये येताय तुमच्या, तेव्हा ते पुस्तक उघडून बसा. नुसते फोटो लावून नेत्यांचे चालणार नाही. त्याचा अभ्यास करा. रयतेच्या राज्यात तुम्ही रयतेचे प्रश्न सोडा. प्रत्येक अगदी क्षेत्रामध्ये जो जो कामगार काम करतोय त्याला एक घर द्यायला तुम्हाला इतका वेळ लागतो, इतका विलंब लागतो. अहो शर्मेची गोष्ट आहे. या आम्हाला वाटलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे एक तरी जागे होतील, पण कसले जागे होतात? तिघं एकत्र येतात, सकाळी येतात, रात्री अभ्यास करतात. उद्या ईडी कोणाला लावायची, त्या ईडी वरच्या खाली कोणाला उतरायचं, आणि त्या आपल्याकडे कसे येतील? हा यांचा अभ्यास या 2.5 वर्षात चालला आहे. म्हणून आपल्या गिरणी कामगारांनी खरोखर आता किती काही होऊ देत,